नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत मिकी माऊसची राखी। हे पहा, लहान मुलांसाठी जर राखी तुम्हाला द्यायची असेल तर लहान मुलांना हे असं फंकी असं काहीतरी त्यांना आवडणाऱ्या कॅरेक्टर्सचे राखी दिलं तर खूप आवडतं, जसं की मिकी माऊस, डोरेमॉन वगैरे। तर मी आज बनवणार आहे मिकी माऊसची राखी। चला तर आपण स्टार्ट करू। मिकी माऊसची राखी बनवण्यासाठी 3 कलर लागणार आहेत आपल्याला। ब्लॅक हा पीच कलर आहे, तो वापरणार आहे स्किन स्पेस दाखवण्यासाठी, आणि बो दाखवण्यासाठी रेड कलर यूज करणार आहे। बोसाठी मी 1.60 चा क्रोशे वापरणार आहे। तसंच त्याचे इयर्स बनवण्यासाठी सुद्धा सेम वापरणार आहे, आणि फेसचा बेस बनवण्यासाठी मी 2.5 mm चा क्रोशे वापरणार आहे। चला तर आपण स्टार्ट करू। आपण स्किन कलरचा जो दोरा आहे तो दोरा वापरून करणार आहोत। 2.5 mm चा क्रोशे घेतलेला आहे। स्लिप नॉट घालून घेते। हे पहा, स्लिप नॉट घालून घेतली आहे अशी मी। आता आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत, 1 आणि 2। क्रोशेच्या बाजूची चेन सोडून त्याच्या पुढच्या चेनमध्ये ही जी पहिली चेन आपण घातली त्यामध्ये आपण टोटल 6 सिंगल खांब घालणार आहे। 1, त्याच्यातच हा दुसरा, 2, 3, 4, 5 आणि 6। हे पहा, आपले 6 सिंगल खांब झालेले आहेत घालून। आता आपल्याला इथे स्टिच मार्कर यूज करायचा आहे पुढच्या राऊंडसाठी। हे पहा, हा स्टिच मार्कर यूज करणार आहे। आता सेकंड राऊंड आपल्याला हे राऊंड क्लोज न करता डायरेक्टली इथून सुरू करायचं आहे। हे 6 जे खांब आहेत त्या 6 खांबावरती प्रत्येकी 2-2 प्रमाणे टोटल 24 खांब आपण सेकंड राऊंडला बनवणार आहोत। हे पहा, हा पहिला जो खांब आहे त्या खांबावरचा हा आपला 1, याला स्टिच मार्कर ठेवायचा घालून, आणि त्याच खांबामध्ये अजून 1 सिंगल खांब घालून घ्यायचा। असं प्रत्येक खांबावरती 2 याप्रमाणे टोटल 6 खांबावरती मी 12 सिंगल खांब घालून घेणार। हे पहा, सेकंड राऊंडसाठी टोटल मी 12 डबल खांब घालून घेतलेले आहेत। आता थर्ड राऊंड स्टार्ट करायचं आहे। थर्ड राऊंडसाठी पहिल्या खांबामध्ये मी 1 सिंगल खांब घालून घेणार, त्याच्यावरती स्टिच मार्कर लावून ठेवायचं आपल्याला। पुढच्या खांबामध्ये 2 सिंगल खांब घालणार, त्याच्या पुढच्या खांबामध्ये 1, त्याच्या पुढच्या 2, हे 1 2 1 2 अशा पद्धतीने टोटल थर्ड राऊंडला आपण 18 सिंगल खांब घालून घेणार। एका खांबामध्ये 1 आणि पुढच्या खांबामध्ये 2 असं हे राऊंड आपण कंप्लीट करून घ्यायचं आहे। हे पहा, तिसरा राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे। तिसऱ्या राऊंडला टोटल 18 खांब आपले आहेत। आता आपल्याला ब्लॅक कलर जॉईन करायचा आहे, पण ब्लॅक कलर इथे हा जो शेवटचा तिसऱ्या राऊंडचा शेवटचा खांब आहे 18वा, त्या खांबावरतीच आपण डायरेक्टली जॉईन करणार आहोत ब्लॅक कलर, जेणेकरून आपला शेप जो आहे तो प्रॉपर येईल।
असाने खेचून घेतलेला हा दोरा खेचून घ्यायचा इकडचा आणि चौथ्या राऊंडसाठी स्टार्ट करायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने हा पहिला खांब आहे। हा जो दोरा आहे हा सिंपल नॉट घालून हे पहा सिक्युअर करून टाकायचा। एक्स्ट्रा वाला दोरा थोडासा ठेवून बाकीचा कट करायचा आहे। चौथ्या राऊंडचा पहिला सिंगल खांब आपण घालून झालेला आहे आपला। दुसऱ्या खांबामध्ये सुद्धा एक सिंगल खांब घालायचे आपल्याला आणि तिसऱ्या खांबामध्ये 2 सिंगल खांब घालायचे आहेत। एक आणि 2 तसंच पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब घालायचा आहे। एक एक आणि तिसऱ्या खांबावरती 2 सिंगल खांब घालायचे आहेत। 1 आणि 2 सेम पद्धतीने 1 1 2 असं हे चौथा राऊंड कंप्लीट करायचं आहे आणि 18 सिंगल खांब जे तिसऱ्या राऊंड मध्ये होते त्याच्या आता इथे 24 सिंगल खांब होतील। हे पहा 1 1 2 या पद्धतीने मी हे राऊंड कंप्लीट करून घेते। हे पहा हे राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे। पूर्ण 24 सिंगल खांब आपण घालून घेतलेले आहेत। आता पहिला जो सिंगल खांब घातला होता तिथे स्लिप स्टिच करून आपल्याला हे राऊंड कंप्लीट करायचा आहे। एक चेन घेऊन एक्स्ट्रा वाला दोरा कट करून टाकायचा आहे आपल्याला आणि हा दोरा हाईड करून टाकायचा आहे खालच्या साईडला। हे पहा असा हा राऊंड तयार झालेला आहे आपला। आता याच्यासाठी मी 2 कान बनवलेत, हे ब्लॅक कलरचे आहेत। हा जो राऊंड बनवला आहे त्याचा फर्स्ट आणि सेकंड राऊंड जसं की फर्स्ट राऊंड 2 चेन घेऊन 6 सिंगल खांब पहिल्या चेनमध्ये आणि त्याच्या सिंगल खांबवरती 6 सिंगल खांबवरती 12 सिंगल खांब असं हे 2 राऊंडमध्ये बनवलेला छोटासा राऊंड आहे। सेम पॅटर्न आहे। पहिले 2 राऊंड म्हणजेच हे कान बनवलेले आहेत तशा पद्धतीचे। हे आपले इयरिंग्स याला शिवून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत दोरा सुई दोऱ्याने इझिली शिवून घेणार आहे मी। हा छोटासा दोरा घेतलाय मी। सिक्युअर नॉट घालून घ्यायची आणि ही बॅक बाजू आहे आणि ही फ्रंट बाजू आहे। तसंच ह्याची सुद्धा ही बॅक आहे आणि ही फ्रंट आहे। ही फ्रंट बाजू जी आहे ती या फ्रंटला, ही बॅक आहे, या फ्रंटच्या वरती ठेवायची आपल्याला अशी आणि 3 टाक्यामध्ये आपण हे स्टिच करून घ्यायचं। मी खालच्या साईडने घेते, कुठल्या साईडने घेतलं तरी सेमच राहील। वरच्या साईडने घेतलं तरी हे बॅक साईडलाच जाणार आहे ही नॉट जी आहे ती। वरच्या आणि खालच्या दोन्ही राऊंड मधले 3 टाके आपण स्टिच करून घ्यायचे। 1 2 आणि हा तिसरा। तिसऱ्या टाक्यामध्ये एक नॉट टाकून पुन्हा सिक्युअर करून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून हा असा याला स्टिच होईल। आता आपल्याला अजून 2 टाके स्किप करायचे, त्यासाठी मी असं 2 टाक्यामध्ये सरळ सुई टाकून असं घेणार आणि हा जो कान आहे तो या साईडला आपल्याला अटॅच करायचा आहे।
3 टाक्यामध्ये, जेणेकरून हा इथे असा अटॅच होईल. मग त्यासाठी परत 3 टाक्यामध्ये स्टिच करायचं आहे याला. एक नॉट टाकून सिक्युअर करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा प्रॉपरली फिक्स होईल. हे आता जॉईन झालेला आहे. दोरा आहे तो थोडासा एक्स्ट्रा पुढे ठेवून कट करून घ्यायचा आहे आपल्याला. मिकी माऊसचा फेस रेडी झालेला आहे. आता आपण त्याला बो बनवणार आहोत. त्यासाठी मी वापरणार आहे रेड कलर आणि 1.60 mm चा क्रोशे हुक. बो बनवण्यासाठी मी स्लिप नॉट करून घेतली. 4 चेन घ्यायच्या, 1 2 3 आणि 4. क्रोशे हुक पासून 3 चेन सोडायच्यात आणि चौथ्या चेन मध्ये 3 TR म्हणजे डबल ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायचे. हे पहा, डबल ट्रिपल क्रोशेट म्हणजे दोऱ्याचा वेढा 2 वेळा घ्यायचा, 3 वेळा घ्यायचा आणि दोऱ्याचा वेढा डबल ट्रिपल क्रोशेट म्हणजे 2 वेळा दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि पहिल्या चेन मध्ये टाकायचा. 2 घालून झालेत, अजून एक घालणार आपण डबल ट्रिपल क्रोशेट. हे पहा, 3 चेन घ्यायचे, 1 2 3 आणि इथे स्लिप स्टिच करायचे पहिल्याच टाक्यामध्ये. आता इथून सुद्धा तसंच करायचंय. 4 चेन घ्यायचे, 3 चेन सोडून चौथ्या चेन मध्ये आपण डबल ट्रिपल क्रोशेट घालायचं. 3 घालणार आपण, जसं त्या साईडला घातले 3. चेन घ्यायच्या आणि फर्स्ट चेन मध्ये स्लिप स्टिच करायचं. एक चेन घेऊन दोरा कट करायचा आहे, पण इथे दोरा कट करताना थोडासा एक्स्ट्रा कट करायचा आहे. जेणेकरून आपल्याला हे इथे गुंडाळता येतं. असा हा दोरा मी गुंडाळून घेणार आहे बरोबर सेंटरला, जेणेकरून हा बोचा शेप प्रॉपर दिसेल. एक 2 सिक्युअर नॉट बनवून घ्यायच्यात. एक्स्ट्रा वाला दोरा कट करायचा आपल्याला. हा जो बो आहे तो असा क्रॉस लावू शकतो आपण इथे, किंवा इथे सुद्धा लावू शकतो. मी असा हा क्रॉस इथे स्टिच पण करू शकतो किंवा स्टिक पण करू शकतो. मी आता हा असा स्टिक करणार आहे इथे अधेसिव्ह लावून. हे पहा, असा हा बो स्टिक केला आहे मी. आता आपल्याला त्याचे आईज आणि नोज दाखवायचं आहे, त्यासाठी मी सुई घेणार आहे.
मी दोऱ्याने दाखवते. दोऱ्याने न दाखवता तुम्ही तुमच्याकडे जर ब्लॅक कलरचे बीड्स असतील तर बीड्स सुद्धा यूज करू शकता. हे पहा, इथे मी 2 ठिकाणी आईस दाखवणार आहे. त्यासाठी इथे सुई टाकून घेते. सेम इथे सुद्धा एक आई डोळा दाखवायचा आपल्याला. हे पहा, डोळे दाखवल्यावर आपल्याला नोज दाखवायचं आहे. नोज आपण त्रिकोणी असं दाखवणार आहोत. हे पहा, हे नोज दाखवलेला आहे आपण. थोडंसं मधून घालते. नोज दाखवलेला आहे. आता आपल्याला दाखवायचं आहे माउथ. त्यासाठी इथून हे इथपर्यंत दाखवणार. रेड कलरने सुद्धा दाखवू शकतो. मी हे ब्लॅकने दाखवलेलं आहे. आणि हा इथे आपल्याला थोडंसं स्टिक करायचं आहे, जेणेकरून हा शेप जो आहे तो प्रॉपर राहील. सुद्धा निघाला. याला स्टिक करूया परत. एक्स्ट्रावाले दोरे जे आहेत ते कट करून घ्यायचे आपल्याला. तसे इकडे हा दोरा फिक्स करून टाकायचा. एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा. आपला मिकी माऊस रेडी झालेला आहे. आता आपल्याला दोन्ही साईडला दोरा जॉईन करायचा आहे. तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकता. मी रेड कलर घेतलेला आहे. जेवढा लांब दोरा हवा तेवढा लांब दोरा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला असा फोल्ड करायचा आहे. बरोबर सेंटरला. इथे 2 स्टिच सोडून इथे आपल्याला क्रोशे हुक टाकायचा आणि हा दोरा खेचून घ्यायचा आहे खालच्या साईडने वरती. आणि हे टोक यामध्ये घालून असं खेचून घ्यायचं आहे. हे पहा, जेणेकरून हा आपला जॉईंट झाला. इथेही तसंच 2 टाके 2 स्टिच सोडून तिसऱ्या टाक्यामध्ये क्रोशे हुक टाकायचा आहे. हा दोरा जॉईंट करून घ्यायचा आहे. म्हणजे रेडी झाली आहे आपली
राखी हे पहा. इथे तुम्ही आवडीनुसार डेकोरेशन तुम्हाला जर आवडत असेल तर इथे बेड्स टाकू शकता साईडला. इथे तो पण छान दिसेल. व्हाईट कलरचा मोती असेल तर किंवा गोल्डन कलर मोती सुद्धा इथे तुम्ही अटॅच करू शकता. फायनली रेडी झालेली आहे आपली मिकी माऊस राखी. सेम पॅटर्नमध्ये मी अजून एक सेम स्टिचेस डिटेल, फक्त फेस दिला नाही आहे. फेस न देता पूर्णपणे ब्लॅक कलरमध्ये मी हे बनवून घेतलेलं आहे. अजून एक मिकी माऊसची राखी सेम आहे. ह्याला स्टिचेस डिटेल सेम आहेत. जसं हे बनवलं आहे तसंच हे बनवलेलं आहे. फक्त इथे मी मिकी माऊस लुकसाठी इथे फेस कलर आणि त्याला आयज नोज माउथ दाखवलेलं आहे. इथे पूर्णपणे ब्लॅकमध्ये बनवलेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.